महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण आणि जतन अधिनियम 1975 अंतर्गत शहरातील हिरवळ जपण्याची जबाबदारी वृक्ष प्राधिकरणावर असते. याच कायद्याच्या चौकटीत कुलगाव बदलापूर नगर परिषदेने नुकतीच संपूर्ण शहराची वृक्षगणना पूर्ण केली असून या अहवालातून बदलापूरच्या पर्यावरणीय स्थितीचे महत्त्वपूर्ण चित्र समोर आले आहे. 35.68 चौकिलोमीटर क्षेत्रफळात पसरलेल्या आणि 47 प्रभागांमध्ये विभागलेल्या बदलापूर शहरात एकूण 1,96,466 झाडांची नोंद करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे शहरात तब्बल 198 विविध प्रजातींचे वृक्ष आढळून आले असून ही आकडेवारी बदलापूरमधील जैवविविधतेची साक्ष देणारी आहे. या वृक्ष संपदेमध्ये फळझाडे, औषधी झाडे आणि शोभिवंत झाडांचा समावेश असून शहराच्या पर्यावरणीय समतोलात त्यांचा मोठा वाटा आहे. या वृक्ष गणनेतील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 50 वर्षांहून अधिक वयाच्या 137 हेरिटेज वृक्षांची नोंद. हे वृक्ष केवळ सावली किंवा सौंदर्यासाठी महत्त्वाचे नसून ते संपूर्ण परिसंस्थेचा भाग आहेत. अनेक दशकांचा इतिहास पाहिलेल्या या झाडांचे जतन करणे ही केवळ प्रशासकीय नव्हे तर प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी ठरते. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर बदलापूरमधील ही जवळपास 2 लाख झाडे शहरासाठी फुफ्फुसांप्रमाणे काम करत आहेत. ही झाडे तापमान नियंत्रण, हवा शुद्ध ठेवणे तसेच पक्षी व इतर सजीवांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यास मदत करतात. विशेषतः औषधी झाडांमुळे शहरातील पर्यावरण आरोग्यदायी राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली जात आहे. वृक्षगणना पूर्ण झाली असली तरी या झाडांचे संवर्धन आणि संरक्षण केवळ कागदावर मर्यादित राहू नये. स्थानिक प्रजातींचे वृक्षारोपण, बेकायदेशीर वृक्षतोड रोखणे आणि सार्वजनिक झाडांची जबाबदारी घेणे या माध्यमातून नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतल्यास बदलापूरची हरित ओळख अधिक मजबूत होऊ शकते. शहराची खरी संपत्ती असलेल्या या वृक्षसंपदेचे जतन आणि संवर्धन केल्यास बदलापूर केवळ नागरी विकासातच नव्हे तर पर्यावरणीय दृष्ट्याही आदर्श शहर ठरू शकते.